हाय हॅलो नमस्कार. व्हिडिओची सुरुवात करते होळीपासून आणि तुम्हाला पण होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि पुण्यातली होळी अशी काहीशी होती जे तुम्ही आधी बघितले. आणि आमची ही पुण्यातली पहिलीच होळी आहे आणि आम्ही पण होळीची पूजा करायला गेलो होतो आणि इकडे असं काही राऊंड फिरून असं काही करत होते. आणि ते पण मला खूप नवीनच वाटलं, कारण विदर्भामध्ये असं काही होत नाही. विदर्भवाले नक्कीच रिलेट करत असेल. आणि मी गाठी खूप शोधली, खूप साऱ्या दुकानामध्ये गाठी शोधली आणि शेवटी मला एका दुकानामध्ये सापडली आणि ती मी आणली आणि पूजेच्या वेळेस खाली नेली, होळीमध्ये टाकली. तर सर्वजण विचारत होते की हे काय, म्हणून मी सांगितलं की आमच्या विदर्भात असं करतात म्हणून. पण इकडले लोक नाही करत, हे फक्त गुढीपाडव्यालाच गाठी आणतात म्हणून दुकानामध्ये पण अवेलेबल नव्हती. आणि मी आणलेल्या गाठ्या छोट्या छोट्या मुलांना जे काही माझे ओळखीचे होते त्यांना पण दिल्या आणि अशी काही होळी सेलिब्रेट केली आणि छान अशी पूजा करून घेतली. आणि आमच्या लाखणीला सर्वांची पूजा झाल्यानंतर होळी पेटवतात, पण इकडे होळी आधीच पेटली होती, नंतर आम्ही पूजा करून घेतली. साहेबांच्या पोटात नंतर मग श्रीजित आणि श्रीजितच्या पप्पांनी पण पूजा करून घेतली आणि काही फोटो काढले तिथेच. आणि आमच्या शेजारचे आहेत आमचे फ्रेंड, त्यांनी पण काही फोटो काढले, आम्ही त्यांनी आमचे असे फोटो काढले. आणि हा व्ह्यू खूप छान दिसत होता बघायला. सर्वजण म्हणजे आपापल्या रूमच्या बाहेर आले होते आणि सर्वजण सेलिब्रेट करत होते. एरवी कोणी असं जास्त बाहेर येत नाही, त्यामुळे हा खूप छान मुमेंट वाटत होता, म्हणून मोबाईलमध्ये पण कॅप्चर केलं. घरी आल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवले आणि आम्ही दोघांचे ताट असं रेडी केले आणि श्रीजितला पण दिलं. तो त्याच्या पप्पासोबतच जेवण करत होता आणि आम्ही तिघांनी पण छान असं जेवण केलं. पुरणपोळी बनवली होती आणि सर्व जे असतात भजे वडे कढी सर्व ताट रेडी केलं होतं. खूप मोठा स्वयंपाक करावा लागला, मला खूप टाईम गेला होता, पण श्रीजितच्या पप्पाने त्या श्रीजितला सांभाळलं आणि मी स्वयंपाक केला. ते घरी आल्यानंतर मी स्वयंपाक केला आणि पुरणचं प्रिपरेशन आधीच करून ठेवलं होतं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.